ताडोबाच्या जंगलात आम्ही एका अशा झाडांच्या मुलामध्ये लपलेली एक छोटीशी गुहा आहे आणि त्या गुहेत आज दिसली बुद्धांची मूर्ती. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला चढाव्या लागल्या या पायऱ्या. चला आमच्या संग्रामगिरीचा प्रवास सुरू करूया. स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. ताडोबाचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते घनदाट जंगल, वन्यजीव आणि निसर्ग. पण याच ताडोबाच्या परिसरात निसर्गासोबतच इतिहास, अध्यात्म आणि शांततेचा अनुभव देणारं एक वेगळं ठिकाण आहे. त्याचं नाव संग्रामगिरी. आज आम्ही याच संग्रामगिरीच्या प्रवासाला निघालो आहोत. जंगलातून पुढे जाताना आजूबाजूला दिसणारी हिरवळ, झाडं आणि शांत वातावरण शहराच्या गोंगाटापासून पूर्णपणे वेगळं जग असल्यासारखं वाटतं. आणि आता आमचा खरा प्रवास सुरू होतो. समोर दिसत आहेत संग्रामगिरीकडे जाणाऱ्या पायऱ्या. इथून पुढचा रस्ता गाडीचा नाही तर स्वतःच्या पावलांनी चढायचा आहे. आणि अर्ध्याच पायऱ्या चढलेल्या आहे. अजून वर आपल्याला तिथे टॉपवर जायचं आहे. चला. प्रत्येक पायरीसोबत जंगलाचा आवाज मागे पडत जातो आणि आजूबाजूची शांतता अधिक जाणवायला लागते. पायऱ्या चढताना थोडा थकवा जाणवतो, पण वर पोहोचल्यावर काय पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता त्यापेक्षा जास्त आहे. इथे छोटासा शॉर्टकट पण आहे आणि 10-15 पायऱ्या एक्स्ट्रा तर आपण शॉर्टकट घेऊ. दहा 15 पायऱ्याचं नंतर पाचवलं शॉर्टकट घेऊन जवळजवळ आपण वर पोहोचतच आलो आहे. पण आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे की 2 मिनिटं पाहण्याचा मोह आवरता येत नाही. पायऱ्या जवळपास संपतच आल्या आहेत. आणि शेवटी आपण पोहोचलो संग्रामगिरीच्या परिसरात. संग्रामगिरी हे केवळ डोंगरावरचं एक ठिकाण नाही. ताडोबा परिसरातील रामदेगी संग्रामगिरी भागाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असल्याचा उल्लेख खूप ठिकाणी आढळतो. येथे तपोवन बुद्धविहार हे बुद्धांच्या शिकवणी, ध्यान आणि शांततेशी जोडलेलं आध्यात्मिक केंद्र आहे. इथं आल्यावर सर्वात आधी जाणवते ती गोष्ट म्हणजे शांतता. आजूबाजूला निसर्ग, डोंगर आणि त्यामध्ये असलेलं हे शांत आध्यात्मिक वातावरण मनाला वेगळाच अनुभव देतो. आणि आता आपण पाहतोय इथल्या बुद्धांच्या मूर्ती. बुद्धांची मूर्ती म्हणजे फक्त एक शिल्प नाही, ती शांतता, करुणा, प्रज्ञा आणि मैत्रीचा संदेश देणारी एक प्रतिकात्मक प्रतिमा आहे.
बुद्धांनी माणसाला बाहेरच्या जगावर विजय मिळवण्यापेक्षा आधी स्वतःच्या मनाला समजून घेण्याचा मार्ग सांगितला. म्हणूनच अशा ठिकाणी काही क्षण शांत बसणं, आजूबाजूचा निसर्ग अनुभवणं आणि स्वतःकडे पाहणं हा देखील या प्रवासाचा एक भाग आहे. वाटतं हे ड्रॅगन शेपमध्ये दिसतं आणि जर इथे लिखावट पाहिली तर ही तायवानी लिखावट आहे. नऊ फणा काढलेले आहेत. इथे जर बघितलं तर तिथे ब्राऊन रंगात होते, इथे नाग पण हिरव्या रंगात आणि गोल्डन. आणि इथे ही जी लिखावट आहे ही तिथल्या लिखावटपेक्षा वेगळी आहे. इथे तारीख पण दिसते आहे. डोनेटेड. या सगळ्या मूर्त्या इथल्या नाहीच आहेत. ताडोबामध्ये आपण वन्यजीव पाहण्यासाठी येतो, पण संग्रामगिरीसारख्या ठिकाणी आल्यावर ताडोबाची आणखी एक बाजू आपल्यासमोर येते. निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम. इथला हा प्रवास फक्त एका डोंगरावर चढण्याचा प्रवास नव्हता, तर निसर्गाच्या सानिध्यात स्वतःसाठी काही क्षण शोधण्याचा अनुभव होता. कुटीच्या बाहेरील वातावरण अगदी सुंदर आहे. आजूबाजूला हिरवळ, शांतता आणि आजूबाजूचं ते घनदाट जंगल, त्यातून येणारे प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज हे खूप मोहक आणि अगदी आल्हाददायक आहे. समोरच्या पायऱ्या ह्या खाली उतरण्यासाठी आहेत, जिथे खाली आणखी एक गुफा आहे आणि पूज्य भदंतसाठी आणखी एक तिथे कुटी पण बनवलेली आहे.
आता आपण पूज्य भिक्खूंसोबत खाली उतरत आहोत, गुफेकडे जात आहोत. भंतेजी आपल्याला रस्ते दाखवत आहेत. ही गुफा खूप खाली आहे, म्हणजे अगदी डोंगराच्या कडेला आहे ती गुफा. इथून उतरताना जरा व्यवस्थित पाहत उतरावं लागेल, कारण पाय घसरण्याची खूप जास्त शक्यता आहे इथे. आपण पायात शूज घालून चालू शकत नाही, परंतु पूज्य भंतेजी अनवाणी पायाने फिरत आहे. आणि आता इथं आल्यानंतर एक वेगळीच गोष्ट आपल्या नजरेस पडते. झाडांच्या मुळांमध्ये लपलेली ही छोटीशी नैसर्गिक गुहा. गुहेच्या आत नजर टाकली तर शांत मुद्रेत बसलेली एक छोटीशी बुद्ध मूर्ती दिसते. आजूबाजूच्या घनदाट जंगल, झाडाच्या मुळांनी तयार झालेली ही नैसर्गिक रचना आणि त्यामध्ये असलेली ही बुद्ध मूर्ती. हे दृश्य काही क्षणांसाठी आपल्याला अगदी शांत करून टाकतं. या गुहेचा आणि इथल्या मूर्तीचा नेमका ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध अधिकृत माहितीनुसारच सांगता येईल. त्यामुळे त्याबद्दल कोणताही ठाम दावा करण्यापेक्षा हा अनुभव जसा आहे तसा पाहणं अधिक सुंदर वाटतं. निसर्गाच्या कुशीत या छोट्याशा गुहेमध्ये शांतपणे विराजमान असलेली बुद्धमूर्ती संग्रामगिरीच्या या प्रवासातला हा एक वेगळाच आणि लक्षात राहणारा अनुभव. आता आपण परत गुहेतून निघून वर कुटीकडे जात आहोत. खाली उतरणं जितकं कठीण होतं त्यापेक्षा कठीण वर चढणं आहे. या ठिकाणी आल्यानंतर बुद्धमूर्तीचं दर्शन घेतलं
आजूबाजूला निसर्गाचं सुंदर वातावरण होतं, पण त्याचबरोबर परिसराची थोडी स्वच्छता करण्याची गरजही जाणवली. म्हणून आम्ही ठरवलं, इथे फक्त फिरून जायचं नाही, तर या सुंदर ठिकाणासाठी काहीतरी करून जायचं. आम्ही परिसराची स्वच्छता करायला सुरुवात केली. हातात झाडू घेतला आणि आजूबाजूचा कचरा साफ करत गेलो. खरं तर स्वच्छता करण्यासाठी मोठं काही करण्याची गरज नसते, फक्त सुरुवात करण्याची गरज असते. आपण एखाद्या धार्मिक ठिकाणी किंवा पर्यटनस्थळी जातो, तिथे काही वेळ घालवतो, फोटो काढतो आणि पुढे निघून जातो. पण त्या ठिकाणासाठी आपण काही योगदान दिलं तर? कदाचित ते योगदान छोटं असेल, पण त्यामागची भावना मोठी असते. बुद्धाच्या शिकवणीत करुणा, मैत्री आणि चांगल्या आचरणाला महत्त्व दिलं जातं. म्हणून या शांत वातावरणात बुद्धमूर्तीच्या सानिध्यात काही वेळ घालवताना परिसर स्वच्छ करण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्हाला खूप समाधान देऊन गेला. आज आम्ही इथून फक्त आठवणी घेऊन जाणार नाही, तर या ठिकाणाला थोडंसं स्वच्छ करून जाण्याचं समाधानही घेऊन जाणार आहोत. कारण निसर्ग आपल्याला खूप काही देतो. कधीतरी आपणही निसर्गासाठी काहीतरी करून पाहायला हवं. आणि कदाचित हीच एका सुंदर प्रवासाची खरी आठवण ठरणार. तर खाली